अपंग व्यक्ती 100% असल्या कारणाने तहसील कार्यालय असेल, आधार सेवा केंद्र असेल, या ठिकाणी या अपंगांना आधार कार्ड अद्याप पावेतो मिळालेले नाही। यांचे वय वर्ष आज रोजी 21 वर्ष झालेले असल्याने त्यांचे या ठिकाणी वाळीबा मौजे पिंपळखुटे तिसरे तालुका येवला जिल्हा नाशिक येथील यांना 2 मुली आणि 1 मुलगा अपंग अवस्थेत असल्याने त्यांच्या तिघांनाही एका कुटुंबामध्ये सर्व जबाबदारी ही आईवडिलांची पूर्णपणे असते। आधार अद्याप पावेतो त्यांना आधार कार्डच मिळालेला नाही। जन्माचे दाखले आहेत आणि मौजे पिंपळखुटे तिसरे पन्हाळ साठे दोन्ही ग्रामपंचायत एकत्र असल्याने तसेच आधार सेंटरवर गेल्यानंतर त्यांनी 2 ते 3 वेळा चक्रा मारून अद्याप पावेतो त्यांना कोणत्याही सेंटरवरून आधार कार्डाची पूर्णपणे सोयीसुविधा उपलब्ध झालेली नाही। तरी अशा गरीब परिस्थितीमध्ये काम करत असताना वाळीबा मोगरे हे मौजे पिंपळखुटे तिसरे तालुका येवला या ठिकाणचे रहिवासी आहे। तरी अंध अपंग मतिमंद अस्थिव्यंग निराधार मूकबधीर कर्णबधीर या सर्व सोयी सुविधा सवलती अंतर्गत तहसीलदार कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, सर्व लोकप्रतिनिधी आणि जबाबदार व्यक्तींनी यांचं सर्वेक्षण करून विविध सोयी सुविधा सवलती अंतर्गत त्यांना तात्काळपणे न्याय द्यावा अशी मागणी लोकशाही मराठी पत्रकार संघ, राष्ट्रीय मुस्लिम अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ आणि राष्ट्रीय स्वाभिमानी सेना कौमी खिदमत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तरी तात्काळपणे शासनाने व शासनाच्या प्रतिनिधी यांनी दखल घेऊन आम्हास विशेष सवलत उपलब्ध करून द्यावे।